सेम प्रश्न पोलीस भरतीमध्ये 2016, 2017, 2018, 2019 पासून कंटिन्यू प्रश्न 3-4 मार्कासाठी विचारला. आता मला सांगा सागरमध्ये जायचे वयाची बेरीज किती आहे? 52 वर्ष आहे. 52 वर्ष त्यांच्या वयाचे जे सागर आणि त्याची आईचे वय किती वर्ष आहे? 52 टाकली ना. आणि दोघांच्या जे वय आहे सागर आणि त्याची आई दोन व्यक्ती आहेत इथं. दोन व्यक्तीचे वयाची बेरीज किती? वयाची बेरीज 52. फरक किती आहे? किती वर्षाचा फरक आहे? दोघांमध्ये किती वर्षाचा फरक आहे? आता दोघांच्या वयाची बेरीज ऐकून समजून घ्या मग एकदा आपण एकदा क्लिअर करूया. सागर आणि त्याच्या आईचे वय दोन्ही मिळून समजून घ्या. मनीषा आणि रसिका हे दोघं मिळून किती वय आहे समजून घ्या. एक्झाम्पल त्याला आसान होतं. दोघांचे वय आहे दोघे मिळून 52 किती आहे? दोघे मिळून सरासरी 52 आहे. पण मनीषा आणि रसिकामध्ये किती वर्षाचा फरक आहे? किती वर्षाचे? 20. तू? हां 19. 19? हां 19 म्हणजे 20 आणि 19 किती वर्षाचा फरक आहे? 1 वर्षाचा दोघांमध्ये. बरोबर आहे. तसंच त्यांच्या आई आणि सागरमध्ये किती वर्षाचा फरक आहे? 24 वर्षाचा फरक आहे. बरोबर आहे. असं आहे 24 वर्षाचा फरक आहे. तर सागरच्या आईचे वय किती? आपल्याला ना सागरच्या आईचे वय किती आहे तर ना सागरच्या वय दिला दिलाय का? दिला आहे का? ना सागरच्या वय दिला आहे. सागरच्या वय पर्सनली सांगू शकता का? नाही. त्याच्या आईच्या वय पर्सनली सांगू शकता का? पण दोघांचे वय सांगू शकतो आपण. किती आहे? 52. पण पर्सनली एकाचे वय सांगू शकतो का? नाही. आता मला सांगा मग 24 वर्षाचा फरक आहे. बरोबर आहे. आपल्याला कोणता वय विचारलं त्याच्या आईच्या विचारले काय? मग आपल्याला घरी कसं करावं लागते? पहा लक्ष द्या ना. आपल्याला वय दिले 52 दिले आणि दोघांचे वय 52 लिहून टाका. ठीक आहे. आणि प्लस किती करायचे? काउंट प्लस करायचे की आपल्याला त्याच्या आईचे वय विचारले. कोणाच्या? सागरच्या. आईचे वय करताना आई मोठीच राहते, मुलापेक्षा मोठी राहते नाही, लहान राहते का? हां. अगर असं विचारले असते की तर साक्षी आहे हां साक्षी आणि त्याच्या मुलाचे वय 52 असेल तेव्हा काय करावं लागते? मायनस. त्यानंतर शिकू आपण. पहिले प्लस मध्ये शिकू. आता आपल्याला काय विचारलं? त्याच्या आईचे म्हणजे मोठ्या व्यक्तीच्या वयाचे. कोणाचे विचारलाय? कोणापेक्षा? सागरपेक्षा मोठी आहे. आई मोठीच राहते, लहान राहते का? मग किती वर्ष आहे फरक? 24 प्लस. आणि किती लोकांच्या वय विचारलाय? सागर आणि त्याच्या आईच्या म्हणजे किती लोक आहेत? म्हणजे कोणी भागाकार 2. समजलं? एवढं क्लिअर झाला? क्लिअर झाला का नाही? आता झाला. आता आपल्याला काय करावं लागलं मग? पहिले यांच्या बेरीज कोणाकोणाची? याची आणि याची. आपल्याला 52 वर्ष दोघांची टोटल आहे. 24 वर्षाचा फरक आहे. 52 आणि 24 किती होते? किती होते? कुठून मायनस करून ठेवली. हां 76. आता 76 भागीला हे 2 तर 2 येईल भागाकार येते का नाही? 2 किती येईल मग? 76 भागीला 2 किती येईल? बरोबर आहे की नाही? आता करून पाहून का 2 76 बेरीज कुठे किती? आजच्या साईडकडे 42 38 आला. समजला? आता इथं काय विचारलं? आईचे वय किती आहे मग? 38 झालं ना. आता मला सांगा 38 वय जेव्हा आपल्याला मिळणार आहे. आता जर समजून घ्यायचं प्रश्न चेंज केले असते तरी मुलाचे वय किती किंवा सागरचे वय किती काय लिहिणार होतो? 52 म्हणून 38 मायनस. बरोबर आहे. कारण दोघांचे वय किती आहे? सागर आणि त्याच्या आईचे वय किती आहे? 52 आणि इथे किती आहे? मग आपल्याला आईचे वय मिळला. आईचे वय मिळला का नाही? किती मिळला? 38 वय मिळला. जेव्हा 38 वय मिळाल्यानंतर मग मूल्य किती? 52 म्हणून केलं तर 14 आणि 38 किती होते? 52. म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 52. आता सागरच्या वय विचारलं तर 14 सांगू शकतो आणि त्याच्या आईच्या वय विचारलं तर किती सांगू शकतो? 38 सांगू शकतो. काय सिंपल आहे का नाही? तर आता ते असं समजून सेम करून पाहू.
आणि चालू